टिफिन सर्व्हिसची जी सोय होती ती सगळ्यात जास्त सिनियर सिटीजन लोकांची जास्त झाली, कारण ते लोक एकटेच असतात, मुलं फॉरेनला राहतात, इथं नाही. आजच्या भागात तुमच्यासमोर एक असं जेवण घेऊन येणार आहे जे घरच्यातले अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सर्वच आनंदाने खाऊ शकतील. आणि हो, इथे वयस्कर माणसांसाठी अगदी पोळी भाजीही मिळते किंवा वरण भातही खायला मिळतो. संपूर्ण ताट घ्यायची आवश्यकता नाही. आज आपण आलेलो आहोत कर्वेनगरमध्ये पटवर्धन भोजनालय या ठिकाणी. तुम्हाला पूर्ण जेवणाचं ताट मिळतं किंवा आपल्या वयस्कर लोकांना पूर्ण जेवण जर जात नसेल तर त्यांना फक्त पोळी भाजी किंवा आमटी भात असं हवं असेल तर तेही इथे मिळतं. चव उत्तम आहे, घरगुती चव आहे. तर हे सगळं बोलण्यासाठी झालं, पण खरंच तसं घरगुती जेवण आहे का हे बघण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत. इथे बघूया, जेवण करूया, पदार्थांची चव सांगूया आणि मग ठरवूया की पटवर्धन भोजनालय हे जेवणासाठी कसं येतं. तुम्ही जर स्वतःला पुणेकर समजत असाल तर हा स्क्रीन पॉज करून या प्रश्नांची चूक का बरोबर ही उत्तरं द्या. उजवीकडनं हा रस्ता महालक्ष्मी लॉन्स किंवा राजाराम पूल जो आहे तिथून येतो आणि सरळ हा पुढे डावीकडे कमिन्स कॉलेजकडे जातो. तिथेच समोर काटाकीर मिसळ आहे कर्वेनगरची, आणि बरोबर काटाकीर मिसळच्या समोरच तुम्हाला मिळेल पटवर्धन भोजनालय. आकाश चौधरी. मी गेले इथे जवळपास 4-6 महिन्यापासून इथेच येतोय जेवायला, आणि दर शनिवार रविवार मी इथेच असतो जेवायला. कारण माझं ऑफिस रामटेकला असतं, त्याच्यामुळे सुट्टी नसते, त्याच्यामुळे येता येत नाही. सुट्टीच्या दिवशी मी इथे जेवायला येतो. इथले जे जेवण आहे ते एकदम घरच्यासारखं असतं. प्लस एक जी टेस्ट आहे, जास्त स्पायसी पण नाही आणि जास्त आणि लेस स्पायसी पण नाही, मिडियम असतं. ऑइल पण ऑइली नसतं, आणि जे म्हणतात कोशिंबीर सात्विक जेवण जे म्हणतात तसल्या टाईप मधलं जेवण इथे मिळतं. थाळी आलेली आहे. पोळ्या, 2 पोळ्या आहेत, कांदा टोमॅटोची कोशिंबीर आहे, हे फोडणीचं वरण आहे, आणि काळ्या वाटाण्याची ही उसळ आहे, आणि ही भेंडीची भाजी आहे, आणि हा ठेचा दिलेला आहे. त्यांचं म्हणणं ठेचा जो आहे तो जास्त तिखट नाही आहे. तर अशा 2 भाज्या, एक वरण, एक भरलेली वाटी कोशिंबीर. माझं नाव आकाश सुरेंद्र अलचट आहे. मी तसा पुण्यातला नाही आहे प्रॉपर, पण इथे जवळपास 3-4 महिन्यांपासून इथे येतोय जेवायला. आणि इथलं जेवण एकदम घरच्यासारखं जेवण असतं, जसं आईच्या हातचं जेवण असतं घरी, तसं जेवण करायला मिळेल. आणि एकदम वरण भाजी पोळी एकदम घरच्यासारखं, जास्त स्पायसी नाही, एकदम नॉर्मल, खूप छान जेवण असतं. छान पद्धतीने बनवलेली आहे भेंडीची भाजी, योग्य प्रमाणात मसाला, तिखट मुळीच नाही आहे. तो मसाले देखील एकदम हलक्या प्रमाणात वापरले गेले. दुसरी काळ्या वाटाण्याची जी उसळ आहे ती बघू. छान खोबरं वापरले, त्या खोबऱ्याची चव तुम्हाला पटकन कळते. ओलं नारळ जे वाटण बनवलं असेल ना, आणि परत मसाले सुद्धा एकदम लाईट आहेत. घरगुती भाज्या अशी चव. पुढे फोडणीचं वरण आहे, छान घट्ट असं वरण आहे.
सुंदर, छान आहे, मस्त चव आहे फोडणीच्या वरणाची. भाताबरोबर तुम्हाला खूप आवडेल. कोशिंबीरकडे जाऊया. कोशिंबीरीकडे येण्यापूर्वी ना मला त्यांचा ठेचा बघायचा, कारण का त्यांनी मला सांगितलं हा ठेचा जास्त तिखट नाही. ठेचा छान आहे. शेवटी जाईन तुम्हाला घशापाशी एक तिखटपणा जाणवतो आणि जाणीव करून देतो की मीठ ठेचा आहे, मजेशीर ठेचा आहे, आवडेल तुम्हाला. कोशिंबीर ट्राय करूया. मस्त गोडसर अशी कोशिंबीर आहे आणि 15 मिनिटाचा जो ताजेपणा आहे तोही आनंद देतो तुम्हाला. माझं नाव प्रभू घोडके आहे. मी गेले 6 महिन्यापासून येतो इथं आणि जेवण एकदम उत्तम असतं आणि पोळी वगैरे खूप छान. कोशिंबीर तर खाऊन बघा तुम्ही, खूप फॅन व्हाल. हा जिरा राईस, नॉर्मल भात पण आहे, त्यांनी आता जिरा राईस बनवला होता, त्यांनी आपल्याला जिरा राईस दिलाय. तुम्हाला जर साधा भात पाहिजे असेल तुम्ही साधा भात पण घेऊ शकता. क्वांटिटी बरीच आहे. एकूण तुम्हाला 3 पोळ्या मिळतील, लिमिटेड 3 पोळ्या, भात लिमिटेड आणि भाज्या ज्या आहेत त्या तुम्हाला अनलिमिटेड तुम्ही परत मागू शकता. जे फोडणीचं वरण आहे, डाळ ती घेऊया. छान. कुठलाही पदार्थ मला कमर्शियल मसाल्यांची चव नाही लागली. घरगुती मसाले, घरगुती चव, वातावरण पण घरगुती आणि तिथलं जे कुटुंब आहे त्यांच्या बोलण्यात एकदम घरगुती पण आपले पण दिसतं. एकूण छान वातावरणामध्ये एक छान जेवण. मी सौ गौरी सचिन पटवर्धन. माझा हा व्यवसाय 2014 पासून स्टार्ट केला. म्हणजे व्यवसायाला सुरुवात अशी केली नाही, ही मला ईश्वराने दिलेली एक देणगी आहे. एका आजोबांनी मला सांगितलं तुम्हाला डबा दे, तर त्यांना तो खूप आवडला. मग त्यांनी अजून 4 आजोबांना सांगितले. असं करत माझी टिफिन सर्व्हिस आपोआपच वाढत गेली आणि मला आधीपासून स्वयंपाकाची खूपच आवड होती, त्यामुळे मी करत पुढे गेले. तर ह्यातून मला 1 डबे 4 डबे परत कोरोनाच्या काळामध्ये मला जवळजवळ 100 ते 120 टिफिन सर्व्हिस आम्ही मिस्टर आणि मिसेस दोघं करत होतो. त्यावेळी कामगार पण खूप कमी होते, पण नंतर अशी 2-3 घरं स्वतःची खूप बदलली. त्यानंतर असं वाटलं की आता हे घर कमी पडतं, म्हणून आम्ही स्वतःचं एक सेंटर काढलं जिथं आम्ही पार्सल सेवा आणि 4 लोक जेवायला बसतील. पण त्याचा रिस्पॉन्स पण खूप छान आला आणि टिफिन सर्व्हिस पण वाढली. जेवण आमचं छान आहे. 1-2 करत अशा आम्ही बऱ्याच गोष्टी शिकत करत गेलो आणि ह्या व्यवसायाला मला लोकांनी खूप सपोर्ट केला. लोकांना जेवण आवडत गेलं आणि मी करत गेले आणि लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. आजी आजोबांनी तर खूप अप्रिशिएट केलं. म्हणजे कुणाला मऊ भात हवा असेल तर तो मी प्रोव्हाइड केला, कुणाला बिन तिखटाचं जेवण हवं असेल तसं दिलं, कुणाला पूर्ण फक्त हळदीचं आणि मीठ नको असेल तेही दिलं आणि कोणाला विदाऊट कांदा लसूण जे काही लोक उपवास करतात किंवा काही लोक ते दिलं. एकादशीला आजींना उपवासाचं दरवर्षी देते, म्हणजे एकादशीला देते. असं गेली 7-8 वर्ष एकादशीचं जेवण मी आजीला देते आणि त्याबरोबर चतुर्थीला खिचडी देते. पण त्याच्या पलीकडे मी जे लोक उपवास करणारे आहेत आषाढी एकादशीचं तेही करतो आणि विदाऊट कांदा लसूणचं जेवण आहे, ऑर्डर असेल तेही आम्ही देतो. अशा पद्धतीनं मी जे हाताला काम मिळेल ते करत गेले. पुरणपोळीचा स्वयंपाक तर अतिशय सुंदर होतो. मग कुणाला जसं हवंय तसं आम्ही करत गेलो. म्हणजे कोणाला मराठा स्टाईलची आमटी हवी असते कटाची, कोणाला ब्राह्मण स्टाईलची हवी असते, तर त्या पद्धती आम्ही दोघं करत गेलो आणि ह्या व्यवसायाला आम्हाला यश आलं. नमस्कार, मी सचिन पटवर्धन. आम्ही हा जो व्यवसाय आहे पटवर्धन भोजनालय आणि टिफिन सर्व्हिसेस, हा गेली 12-13 वर्ष, हे आमचं आजचं 13 वर्ष चालू आहे. 12 वर्षापासून आम्ही घरातनं टिफिन सर्व्हिस करायचो. एका डब्यानं सुरुवात केली. आज जवळजवळ 100-130 डबे आमचे बाहेर आहे आणि हे डायनिंग जस्ट आता वर्ष झालं आम्ही सुरू केलंय. इथे लोकांना चांगलं जेवण मिळावं या दृष्टिकोनातनं आम्ही वॉकिंग कस्टमरला चांगलं जेवता यावं अशा दृष्टीनं हे आपण चालू केलेलं आहे आणि याला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांनी आम्हाला दिलाय आणि जेवणाची क्वालिटी आमची अतिशय उत्तम आहे. पूर्ण घरगुती स्वरूपाचं जेवण आहे, याच्यामध्ये कुठलाही कमर्शियल टच आम्ही लावत नाही. अगदी घरच्यासारखं जेवण आहे
हे स्वतः लोक जेवून अनुभव घेत आहेत आणि बाकी सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला चांगले आहेत. अशीच आमची प्रगती होत राहो. पुढे अजून फ्युचरमध्ये मोठ्या प्रमाणात हे हॉटेल अजून करायचं आमचं स्वप्न आहे आणि त्याकरता आम्ही दोघंही प्रयत्न संपूर्ण साथ दिली. म्हणजे आम्ही दोघं जण म्हणजे हे कांदा चिरून द्यायचे, भाजी चिरून द्यायचे, कधी खरकटे डबे आलेले घासायचो. म्हणजे पहिला आमच्याकडे कोणी नोकर नव्हते, म्हणजे गरज वाटली नाही. असं 80 एक पोळ्यांपर्यंतचं कणिक मी म्हणून द्यायचो आणि मी 80 पोळ्या पोळ्या लाटायचे. अशा पद्धतीने आम्ही एकमेकाला साथ देत हा व्यवसाय सुरू केला. मग नंतर एका कामगाराची गरज लागली. तसं आमचं वाढत जाऊन आज 13 कामगार आहेत माझ्याकडे आणि आम्ही स्वतःही तसं कामालाच आहोत. आमचं आहे म्हणून आम्ही मालिक नाही, स्वतः सगळंच करतो. पार्सल सेवा, लोकांना काय हवं असेल ते अजूनही सगळं आम्ही दोघं. टिफिन सर्व्हिस जेव्हा सुरुवात झाली 1 पासून 40 डबे असे करत 110 वाढले. याचा स्वयंपाक सगळा आम्हीच करत होतो. या टिफिन सर्व्हिसची जी सोय होती ती सगळ्यात जास्त सिनियर सिटीजन लोकांची जास्त झाली, कारण ते लोक एकटेच असतात, मुलं फॉरेनला राहतात. या लोकांनी जास्त मला रिस्पॉन्स दिला. त्यांना कमी तिखटाचं जे जेवण पाहिजे होतं ते आम्ही दिलं. सगळ्यातच चिंचगुळ घालत नाही, मग सगळेच लोक खाऊ शकत नाहीत, पण जे काही जेवण आहे ते आमचं तिखट नाही, बादणार नाही, म्हणून कंटिन्यू डबे 7-7, 8-8 वर्ष तेच होत गेले. आणि ही सेवा बी बऱ्याच काळ म्हणजे पूर्णपणे थाळी किंवा नुसतीच पोळी भाजी हे आम्ही पूर्णपणे सप्लाय करतो. कोणाला केटरिंगच्या ऑर्डरमध्ये 20, 25, 50 लोक, 60, 70, 80 असे कितीही लोकांचं आम्ही जेवण करून देतो, पोच करतो. त्यामध्ये काही तुम्हाला ऑर्डर्स असेल तर त्याही आम्ही प्रोव्हाइड करतो. पुरणपोळी, पुरी वगैरे सर्व्हिस जी आहे ती प्रोव्हाइड करतो आम्ही. कर्वेनगर, कोथरूड, प्रभात रोड, भांडारकर रोड, सिंहगड रोड, नवशा मारुतीच्या तिकडच्या साईडला, सह्याद्री, बरेच पटवर्धन बाग, बरेच एरिया आम्ही कव्हर केलेले आहेत. ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही पोहोचवतो. अगदी 1 दिवसासाठी सुद्धा डबा देतो. एखाद्या दिवशी एकच डबा हवा असेल तर देतो. एखाद्या माणसाला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही टिफिन प्रोव्हाइड करतो पेशंटसाठी वेगळं जेवण करून, कारण त्या लोकांना खूप गरज असते. कोणी देणारं चांगलं घरगुती जेवण नसतं, तर ते आम्ही संध्याकाळ बाहेर बोलून फक्त त्यांना पिकअप करा म्हणून एवढी सर्व्हिस. ज्यांना पूर्ण जेवण जात नाही तर त्यांच्यासाठी फक्त पोळी भाजी, कोशिंबीर चटणी ही पण सेवा देतो. अगदी कोणाला नको असेल तर मऊ भात आणि वरण सुद्धा आम्ही पोच करतो. सिटीजनना जमत नाही आपल्याला यायला तर त्या सिटीजनांनी आमच्याकडे जरूर येऊन टिफिन सर्व्हिस साठी कॉल करावा, माहिती विचारावी आणि त्यानंतर डबा त्यांचा चालू करायला हरकत नाही. आमचं जेवण त्यांना नक्कीच आवडेल. कोणत्या पद्धतीचं पाहिजे असेल ते आम्ही करून देतो. एखाद्याला आमटी नको असेल, वरणच पाहिजे, वरण देऊ. एखाद्याला कोणती भाजी नको असेल तर ती आम्ही त्यांना देत नाही. त्या सगळ्या गरजा आम्ही सर्वांच्या पूर्ण करतो. तर असं हे आजचं आपलं मित्रांनो जेवण होतं. खूप उत्कृष्ट जेवण, घरगुती जेवण. प्रत्येक पदार्थामध्ये घरगुती आपलेपणा, कुठल्याही पदार्थामध्ये जास्त मसालेदारपणा नाही, कुठल्याही पदार्थामध्ये तिखटपणाही नाही. एकूणच जेवण छान, पोट भरणारं आणि माफक किमतीत. जेवणाची क्वालिटी छान आहे आणि अर्थात तुम्हाला जर इथे यायला जमत नसेल, होम डिलिव्हरी तुम्हाला मिळेल, डब्याची मिळेल. तुम्ही महिना मेस म्हणून डबाही लावू शकता. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा. आणि हो, तुम्ही जेव्हा सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. अनेक जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायला विसरतात. आणि खाली जो बेल आयकन तो प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे जे पुढचे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत तुमच्या युट्यूबच्या फीडमध्ये नक्की येतील. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.